कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे थोर साधुसंत वैराग्याचे मूर्तिमंत असणारे जगतवंद्य जगमान्य लोकमान्य महाराष्ट्र भूषण हिंदू हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबरा यांचा उत्कृष्ट असा आणि तुमच्या आमच्या जीवनामध्ये दुःख काय येतं याचं कारण सांगणारा अभंग विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी कार्यक्रमाचं निमित्त काय सर्वांना ज्ञात आहे. मायबापू कैलासवासी किशोरी अजित अर्जुन या माय माऊलीने गेल्या वर्षी देह ठेवला आणि त्या जीवात्म्याला मायबापू श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तो आत्मा आजपर्यंत नातेवाईकामध्ये भ्रमंती करत असताना तो आत्मा आज परलोकाच्या यात्रेला निघणार आहे. या आशयाने त्या आत्म्याला पुण्याची गरज आहे आणि म्हणून ते पुण्य प्राप्त करून देण्यासाठी तो जीव ज्याच्या सत्तेने यहलोकामध्ये जन्माला आला आणि ज्याच्या सत्तेने आज यहलोक सोडून परलोकाच्या यात्रेला निघून गेला, त्या जीवावर ज्याची अबाधित सत्ता होती असा असणारा भगवान परमात्मा त्याचं नामरूपी पुण्य म्हणून त्या जीवाच्या प्रीत्यर्थ हरिनामाचं कीर्तनाचं केलेलं प्रयोजन विठ्ठल. आणि म्हणून मायबाप नामस्मरणातून निघालेलं पुण्य, वस्त्रदानातून ज्ञानदानातून या सर्व प्रकारच्या दान कर्म क्रियेतून निघालेलं पुण्य एक पुष्प पुण्याचं प्रतीक म्हणून त्या जीवाच्या चरणी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या परिवाराने आयोजित केलेला कार्यक्रम म्हणजे श्राद्ध कर्म विठ्ठल. आणि म्हणून मायबाप मानवी जीवनाचा विचारच केला तर आयुष्य म्हणजे काय, तर जन्मल्यापासून मरेपर्यंत जो मधला काळ आहे त्याचं नाव आहे आयुष्य. सगळ्यांना ज्ञात आहे या भूतलावरती देवाला आणावं लागतं, संत महात्मे आपणहून येत असतात, पण तुम्हा जीवाला नको म्हटलं तरी या सृष्टीमध्ये जन्माला यावंच लागतं. मायबाप देव आल्यानंतर भक्ताचं रक्षण करतो, दुर्जनाचा नाश करतो. संत आल्यानंतर तुम्हा आम्हाला उपदेश करून निघून जातात, पण तुम्हा मी जीव या भूतलावरती आल्यानंतर अर्ध्यातलं जीवन संपून निघून गेल्यानंतर एक जीवाला चटका लावून म्हणजे दुःख लावून जातात, त्याला मनुष्य जीवन म्हणतात विठ्ठल. आणि म्हणून त्या ठिकाणी मानवी जीवनामध्ये दुःखाची सामग्री काय येत असते तर त्याला तुकोबराय म्हणतात भोगतो नगडे संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान. कारण हे आयुष्य जगत असताना आयुष्य म्हणजे जन्मल्यापासून मरेपर्यंत मधला काळ तो आयुष्य. अरे ज्याप्रमाणे नदीचा उगम डोंगरात होतो आणि तिचा शेवट हा समुद्राला मिळत असतो, ज्या वेळेस मायबाप आपण जन्माला आल्यानंतर म्हणजे आपल्या जीवनाची सुरुवात जन्मरूपी घाटात होत असते आणि मृत्यूरूपी सागराला जाऊन मिळत असते. नदी डोंगरातून उगम पावल्यापासून समुद्राला मिळेपर्यंत तिचा जो मधला प्रवास आहे त्याला प्रवाह गंगा म्हणतात. आणि जन्मरूपी घाटातून मृत्यूरूपी सागराला मिळेपर्यंत जो आपला मधला प्रवास आहे त्याला आयुष्य म्हणतात विठ्ठल. नदीचा प्रवास हा दोन तटातून चालत असतो दादा, एक अलीकडचा तीर आणि दुसरा आहे तो पलीकडचा तीर. तसं मानवी जीवनाचं जे आयुष्य आहे हे देखील दोन तटातून चालत असतं. एक तट आहे सुखाचा आणि एक तट आहे तो दुःखाचा. म्हणून मानवी जीवन जगत असताना मायबाप नेहमी सुखही नसतं आणि दुःखही नसतं, सुख दुःख मिश्रित असं मानवी जीवन आहे मायबाप. कधीच आयुष्य जगत असताना
कधीच एका बाजूने मायबाप चालत नाही। बघा तुम्ही, अरे जीवनामध्ये काय काय वेळेस हे खाऊ का ते खाऊ, हे खाऊ का ते खाऊ अशी परिस्थिती निर्माण होते। पण काय काय वेळेस अशी परिस्थिती निर्माण होते की आता नेमकं काय खाऊ, म्हणजे मायबाप दुःखही आहे आणि सुखही, असं सुख दुःख मिश्रित जे मानवी जीवन आहे, हे आयुष्य जगत असताना सुखही येणार आणि दुःखही येणार। याला कारण आहे, महाराज म्हणतात, अरे सुख दुःख असं मिश्रित जीवन जगत असताना, अरे दादांनो, तुमचा आमचा जो जन्म आहे तो जन्म एखाद्या पक्षाप्रमाणे आहे। पक्षी अंगणी उतरती जे का गुंतून यारात, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी। वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला, एका जनार्दनी शरण भय नाही दया कवन। तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी। अरे ज्याप्रमाणे एखादा पक्षी एखाद्या अंगणामध्ये उतरावा आणि अंगणामध्ये उतरल्यानंतर त्या अंगणामध्ये कुठपर्यंत थांबतो दादा? अरे जोपर्यंत त्या अंगणामध्ये दाणे आहेत ना, दाणे, तोपर्यंत त्या अंगणातले दाणे चोचीने टिपून घेतो आणि एकदा का दाणे संपले की तो पक्षी भुरुदिसनं ओढून जातो। तसा हा जीवरूपी पक्षी या देहरूपी अंगणामध्ये उतरलेला आहे। मायबापू कुठपर्यंत थांबणार आहे? तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची, म्हणजे आयुष्याची दोरी। अरे जोपर्यंत आयुष्याची दोरी आहे ना, तोपर्यंत हा जीवरूपी पक्षी या देहरूपी अंगणामध्ये सुख दुःखाचे उपभोग भोगत असतो। तदनंतर तो व्यावहारिक पक्षाप्रमाणे भुरुदिसनं ओढून जात असतो। का? अरे तुमच्या आमच्या मध्ये या 3.5 हाताच्या नरदेहामध्ये जो परमेश्वराचा अंश नांदतोय त्याचं नाव आहे आत्मा। तो जीव, या जीवाने आजपर्यंत कितीतरी देह भोगलेले आहेत, कितीतरी देह भोगलेले आहेत, किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दाता। पडले आवरते ओहरा बहु थोरा वळसिया। अरे या जीवाने आजपर्यंत या असणाऱ्या या सृष्टीमध्ये कितीतरी जन्म मरणाचे फेरे मारले। एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा। अरे एका एका योनीमध्ये कोटी कोटी फेरे मारून हा जीव कुठल्या तरी देहामध्ये या जीवाकडून कर्म चुकल्या गेलं आणि म्हणून त्या कर्माचे भोग भोगण्याकरता तुम्हा सर्व जीवाला शेवटची पाळी म्हणून मनुष्य देहाला जन्माला यावं लागलं दादा। शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली यावर मग फेरा पुढे। अरे शेवटच्या पाळीला तुम्ही आम्ही जीव या मानवी देहाला जन्माला आलोय। तदनंतर सत्वीनं जोपर्यंत मर्यादा दिली तोपर्यंत देव त्याचा अंश या 3.5 हाताच्या मानवी देहामध्ये ठेवत असतो। एकदा का मर्यादा संपली, देव क्षणाचाही विलंब न करता तो त्याचा अंश बाजूला काढून घेतो। आपण जाळतो फक्त त्या 3.5 हाताच्या मानवी देहाला, त्या आत्म्याला जाळत नाही। आत्मा हा अमरत्व घेऊन आलेला आहे, कारण तो मायबापू आज त्या देहातून बाहेर निघाल्यानंतर तो आत्मा लगेच दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो। त्या देहाचं नाव आहे यातना शरीर विठ्ठल। आणि म्हणून यातना शरीर भोगत असताना ज्या वैतरणी नदीचा प्रवास आहे ते या जीवात्म्याकडून पार कडून घेणं शक्य असतं। म्हणून यातना शरीर भोगत असताना तो जीव हा वैतरणी नदीचा प्रवास पूर्ण करून त्या ठिकाणी मायबाप आज या कुटुंबातला त्या असणारा शेवटचा दिवस आहे। आणि असा असणारा शेवटचा जीवात्म्याचा दिवस, त्या जीवात्म्याला मायबाप चांगल्या योनीमध्ये देह मिळावा, चांगली योनी मिळावी, स्वर्गाच्या दिशेने वाटचाल व्हावा,
यासाठी मायबाप श्रद्धायुक्त अंतकरणाने हे केलेलं कर्म आहे, याला म्हणायचं श्राद्ध कर्म. विठ्ठल आणि म्हणून मायबाप तुम्ही आम्ही सुखदुःख मिश्रित जीवन जगत असताना आयुष्यामध्ये त्या ठिकाणी मायबाप दुःखाचे चटके भोगावे लागतात. त्या ठिकाणी चांगलं वागूनही दुःख येतं. प्रश्न निर्माण होतो, क्या चांगलं वागूनही दुःख येतं आणि वाईट वागणाऱ्याला दुःख येत नाही. असा जर मायबाप ताळमेळ बसवायचं म्हटलं आणि याचा जर प्रश्न माझ्या नाथ महाराजांना विचारला, का हो महाराज, आम्ही आमच्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारची चूक न करता त्या ठिकाणी मायबाप चांगल्या पद्धतीने आज आम्ही गळ्यात माळ घालतोय, वारी करतोय, अन्नदान करतोय, तरी आमच्या जीवनामध्ये दुःख का, याचा जर प्रश्न माझ्या नाथ महाराजांना विचारला तर माझे नाथ महाराज त्या ठिकाणी हरिपाठातून उत्तर देतात. भाऊ नाथ महाराज, आमचा प्रश्न आहे. त्यावेळेस माझ्या नाथ महाराजांनी उत्तर दिलं, केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले आयसे किती. तो कोपरा आम्ही तर सात्विक वृत्तीनं वागतोय. नाथ महाराज, त्यावेळेस माझ्या नाथ महाराजांनी सांगितलं, रे तुम्ही आम्ही सर्व जण जीव जन्माला येत असताना नेहमी पाठीमागच्या जन्मातल्या पाप पुण्याचं गाठोड बरोबर घेऊन येत असतो. आणि म्हणून जीवनामध्ये जगत असताना जे काय सुख दुःखाचे प्रसंग येतात, चांगल्या वाईट घडामोडी घडतात, या घडामोडीला कारण आहे ते पाठीमागच्या जन्मातलं कर्म. दादा, केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. नाथ महाराज म्हणतात, अरे हे कर्म तुम्हालाच नव्हे, मोठमोठ्यांना चुकलं नाही. दशरथ राजाला 4 पुत्र असून देखील पुत्र वियोगाने मारावं लागलं. त्याही पुढे चला, वियोग घडला सीता देवी. अरे देवाची पत्नी असून देखील तिला देवापासून दूर जावं लागलं. याही पुढे चला, कृष्णासारखे वैभव बंदिशाळे वसुदेव. अरे कृष्णासारखा देव पोटाला येऊन देखील वसुदेवाने देवक्यांना 14 वर्ष बंदी खाण्यामध्ये पडावं लागले. याला कारण काय आहे तर पाठीमागच्या जन्मातलं कर्म. विठ्ठल सगळ्यांना माहित आहे, श्रावण बाळ काशी तीर्थयात्रेला निघाला आणि काशी तीर्थयात्रेला जात असताना मायबाप खांद्यावर कावड घेतलेले आहे आणि खांद्यावर कावड घेऊन मायबाप एका बाजूला आईला बसवलेला आहे, एका बाजूला वडिलांना बसवलेला आहे. काशी तीर्थयात्रेचा प्रवास दल मजल करीत 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 मायबाप होते. आंधळ्या मायबापांना तहान लागली. त्या मायबापांनी सांगितलं, बाळ श्रावणा, आम्हाला तहान लागली रे. त्यावेळेस मायबाप आपल्या खांद्यावरची कावड खाली ठेवली आणि शेजारी सरोवर होता, त्या सरोवरावरती त्या ठिकाणी असणारा माझा श्रावण बाळ पाणी आणण्यासाठी गेलेला आहे. आणि श्रावणाने आपल्या हातातली झारी पाण्यामध्ये बुडवल्या बरोबर पाण्याचा बुडबुड असा आवाज आला आणि आवाजाच्या दिशेने मायबाप त्याच ठिकाणी अयोध्येचा राजा दशरथ राजा त्या ठिकाणी शिकारीसाठी दबा धरून बसलेला असताना राजाला वाटलं कोणतरी शिकार आलेले, म्हणून त्या ठिकाणी असणाऱ्या राजाने आपल्या धनुष्यातून वेगाने त्या आवाजाच्या दिशेने बाण सोडला. तसा तो बाण मायबाप श्रावणाच्या छातीमध्ये जाऊन घुसलेला आहे आणि बाण घुसल्या बरोबर माझा श्रावण बाळ विवळायला लागलेला आहे. श्रावण बाळ विवळला. राजाला वाटलं पशु नसून त्या ठिकाणी मनुष्य आहे. राजाने हातातला धनुष्य बाण खाली टाकला आणि धावत पळून येऊन बघतोय तर एक बाळ आपल्या बाणाने व्याकुळ झालेला आहे. राजाने विचारलं, बाळ तू कोण आहेस? त्यावेळेस श्रावणाने उद्गार काढलं, राजे
मी श्रावण बाळ मात्या पित्यांना काशी तीर्थयात्रेला घेऊन जात असताना त्या ठिकाणी ताण लागली म्हणून सरोवरावरती पाणी आणण्यासाठी आलो राजे। राजे तुमच्या धनुष्यातून निघालेला बाण माझ्या छातीत घुसलाय राजे। नाही मी जगू शकत पण शेवटची इच्छा आहे राजे। काही अंतरावर माझे म्हातारी आंधळे आई वडील तहानेने व्याकुळ झालेले आहेत, फक्त तिथं त्यांना पाणी नेऊन देण्याचं काम करा राजे। माझ्या दशरथ राजाने हातामध्ये पाण्याची झारी घेतली आणि त्या आंधळ्या आई वडिला जवळ गेला, आवाज केला नाही, तोंडातून शब्द बाहेर काढला नाही, हातातली झारी खाली ठेवली आणि खाली ठेवल्या बरोबर त्या म्हाताऱ्या आंधळ्या आई वडिलांनी ओळखलं की आपला श्रावण आला वाटतं। मायबाप म्हणतात, बाळ श्रावणा, ए बाळ श्रावणा, बोलत का नाहीस रे? का बोलत नाहीस? अरे तुला पाणी आणण्याचा त्रास झाला का आम्हाला? त्यावेळेस मायबाप त्या अयोध्येचा दशरथ राजाने तोंडातून उद्गार काढले, मायबाप मी अयोध्येचा राजा आहे, श्रावण नाही। तुमचा श्रावण माझ्या हातून मेला हो। एवढंच ऐकल्या बरोबर म्हातारे आंधळे आई वडील जमिनीवर धाप दिसला आणि टाकून दिलं, गडगडा लोळायला लागले आणि त्याच ठिकाणी म्हणतात, ए राजा, अरे आमचा म्हातारपणाचा असणार आधार, म्हातारपणाची असणारी काठी ती तुझ्या बाणाने हिसकावून घेतली रे। ज्याप्रमाणे आम्हाला म्हातारपणी पुत्र शोक दिला, त्याच प्रमाणे तू पुत्र पुत्र करून प्राण सोडचेल। अयोध्येचा राजा असून राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न असताना एकही पुत्र मरते समय हजर नव्हता। शेवटी सुमंत प्रधानाला पाणी धरावं लागलं, केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे गती, किंवा प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग भोगिल्याची भोग तो न सुट्या। जे प्रारब्धामध्ये भोग आहेत ते प्रत्येक जीवाला भोगावेच लागतात। महाराज ठीक आहे, पण एवढं सत्कर्म करून त्या ठिकाणी भोग भोगायचं कारण काय? मायबाप तुम्ही सर्वज्ञ आहात। कोण? मायबाप कुणी अज्ञ असतं, कुणी सज्ञ असतं, कुणी अल्पज्ञ असतं, तर कुणी सर्वज्ञ असतं। आणि या जगाच्या पाठीवर सर्वज्ञ कोण आहेत? तर ते म्हणजे एकमेव संत विठ्ठल। हे सगळं ज्यांना कळतं त्यांना सर्वज्ञ म्हणतात, ते म्हणजे संत विठ्ठल। मायबाप त्या ठिकाणी असणारे, तरी प्रश्न निर्माण होतो, का होतो कोबा नाथ महाराज, तुम्ही म्हणता की केले कर्म झाले त्याची भोग आले, तुम्ही अन्याय नाही का करत? हा, आम्ही चांगलं कर्म करू नये, आमच्यावर का दुःखाचे संकट? महाराज चांगलं वागून दुःख काय येतं? माझ्या नाथ महाराजांना प्रश्न विचारला। नाथ महाराजांनी सांगितलं की पूर्व जन्माच्या कर्मानुसार सुख दुःखाचे प्रसंग येत असतात। मायबाप तुकोबरायाकडे वळा। त्या ठिकाणी महाराज म्हणतात, आम्ही चांगलं कर्म करून देखील दुःखाला देवा तू अन्याय नाही का करत आमच्यावर? त्यावेळेस माझ्या महाराजांनी सांगितलं, रे एक वेळेस तुम्हाला देव माफ करील, पण तुमचं कर्म कधी तुम्हाला माफ करणार? देव माफ करील पण तुमचं कर्म तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही। का हो तुकोबराय, आम्ही एवढं चांगलं कर्म करून आमच्या जीवनामध्ये दुःख का? त्यावेळेस महाराज म्हणतात, अरे जे साधू संत 7-8 पिढ्यापासून मायबाप जे पंढरपूरचे वारी करतात, मायबाप त्या ठिकाणी हरिनाम कीर्तन अन्नदान सप्त्याला वर्गण असे सगळ्या प्रकारचे दान धर्म करून देखील
त्यांच्या जीवनामध्ये दुःख येतं, अरे साधू संतांना देखील किती दुःख भोगावं लागलं, किती दुःख भोगावं लागलं. माझ्या असणाऱ्या चोका मेळ्याला मंदिरातून बाहेर काढलं. माझ्या नामदेव रायांवर किती अन्याय आले. माझ्या ज्ञानोबा रायाच्या झोळीमध्ये मायबाप सेन टाकलं. नवे नवे सांडलेलं पीठ त्या ठिकाणी पुन्हा उचलेल म्हणून त्या ठिकाणी पायाने माती मिसळली. इतकं दुःख मायबाप माझ्या साधू संतांना भोगावं लागलं. जनाबाईवर संकट. तुकोबराय म्हणतात, अरे मी तर 8व्या पिढीमध्ये परमार्थ आहे माझा. 8व्या पिढीमध्ये असताना त्या ठिकाणी पंढरपूरची वारी करायची. आषाढी संपली, कार्तिकीला जायचं. कार्तिकी पूर्ण पुन्हा आषाढी. अरे आयुष्यभर संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. अरे संसाराच्या नावावर शून्य जरी घातला तरी देखील त्या ठिकाणी महाराज म्हणले माझ्या जीवनात देखील दुःख आलं रे. माय बाप त्या ठिकाणी माझे तुकोबराय सांगतात, ज्या वेळेस माझा मेवना मला देहूला भेटण्यासाठी आला, माझा मेवना मला देहूला भेटण्यासाठी आला, त्यावेळेस माय बाप देहूतल्या लोकांनी माझी गाढवावर धिंड काढली होती. गळ्यामध्ये फुलाचा हार नव्हता, चपलाचा हार घातला होता, तोंडाला पावडर नव्हती, काळ फसलं होतं. अरे मी काय देवापासून बाजूला होतो का? त्यावेळेस मायबाप माझे तुकोबराय म्हणतात, अरे आजीवन परमार्थ करून देखील मायबाप चांगलं कर्म करून देखील कधी अखंड वारी करून रात्रंदिवस देवा तुझं भजन करून अरे तुमच्याच नव्हे साधू संतांच्या जीवनात देखील दुःख येतं. त्याचं उत्तर माझ्या तुकोबरायने अभंगाच्या पहिल्या चरणात दिले. वाचुनी करावे ते मनी समाधान. अरे जे भोग येतात त्याला कारण आहे मायबापू संचित. आता मायबापू संचित म्हणजे काय? काय मायबापू कर्माचे अनेक प्रकार आहेत. त्यातले महत्वाचे 3 प्रकार आहेत. एक क्रियमान कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म. क्रियमान म्हणजे आपण आता करतोय चालू वर्तमानामध्ये, त्याला क्रियमान कर्म म्हणतात. आणि आपण हे सगळं करून जे साठवून ठेवतो त्याला संचित कर्म म्हणतात. आणि गरज लागेल तसं आपण त्याचा वापर करतो त्याला प्रारब्ध कर्म म्हणतात. आपण सर्वजण शेतकरी आहोत. अरे शेतीमध्ये आज पेरणी केली, पेरणी केल्यानंतर लगेच आपल्याला त्याचं धान्य खायला मिळत नाही. त्याला खुरपणे आहे, भिजवणे आहे, काढणे आहे, मळणे आहे, असं त्या ठिकाणी मायबाप सगळ्या आपण क्रिया करतो त्याला क्रियमान कर्म म्हणतो. आणि त्या क्रिया करून जे निघालेलं धान्य आहे ते कणगीमध्ये साठवून ठेवतो त्याला संचित कर्म म्हणतात. म्हणजे साठवलेलं कर्म आहे त्याला संचित कर्म म्हणतात. आणि त्या कणगीतून आपण गरज भासेल तवा जेवढं लागेल तेवढं काढतो, गिरणीत दळतो आणि त्याची भाकरी किंवा चपाती करून खातो. त्याला म्हणायचं प्रारब्ध कर्म. विठ्ठल आणि म्हणून याचं उत्तर माझ्या तुकोबरायने दिलं की पूर्व जन्मामध्ये मायबाप चांगल्या वाईट क्रियमानानुसार जे आपल्या आयुष्याच्या बँक बॅलन्स म्हणजे आपल्या खात्यावर जे कर्म पडलेलं आहे हे आपल्या जीवनाच्या चालू घडीला आलेलं दुःख हे त्या ठिकाणी महाराज म्हणतात त्या असणाऱ्या संचित कर्मातून हा भोग आलेला आहे. भोगतो न घडे संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान. आणि म्हणून असं असणार संचित कर्म. एवढं लक्षात ठेवा, आयुष्य जगत असताना किंवा तुम्ही आम्ही आज जन्माला आलोय, सर्वच जीव जन्माला आल्यानंतर त्या ठिकाणी जन्माला येत असताना नेहमी आपण खांद्यावर 2 पिशव्या घेऊन जन्माला येत असतो दादा.
एक पिशवी आहे ती पापाची पिशवी आहे आणि एक पिशवी आहे ती पुण्याईची पिशवी आहे. पाप पुण्य घेऊन या जजाये तो बाबा पाप करो जजाये तो नरदेहाये उठे हानी पाप आणि पुण्य या दोन पिशव्या खांद्यावर येत असतात. माझा प्रश्न आहे तुम्हा सर्वांना, जर आपल्या जीवनामध्ये खरोखर सुखच प्राप्त व्हावं तर नेमकी अगोदर कोणती पिशवी कमी व्हायची असते? मायबाप, जर आपल्याला खरोखरच सुखाची प्राप्ती हवी असेल तर सर्वप्रथम महाराज त्या ठिकाणी दुःखाची पिशवी रिकामी होणं गरजेचं आहे. आणि म्हणून पाप आणि पुण्य या दोन पिशव्या ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये दुःख येतं त्यावेळेस मायबाप समजायचं आपल्या खांद्यावरची जी पापाची पिशवी आहे ती थोडी थोडी रीती व्हायला लागली. केली पापा तापा तुटी. अरे ज्या वेळेस मायबाप दुःख येतं त्यावेळेस पापाची पिशवी रिकामी होत जाते आणि ज्या वेळेस मायबाप त्या ठिकाणी सुख येतं त्यावेळेस समजायचं पुण्याईची पिशवी रिकामी होत चाललेली आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात, हे असणार जे सुख आणि दुःख आहे, हे सुख दुःख येत असताना महाराज त्या कशावरून? अरे जो देवाच्या जवळ जातो त्याला नेहमी देव दुःख देत असतो. बघा तुम्ही म्हणाल आम्ही माळ घातली, माळ घातल्यावर दुःख येणार का? खून आहे देवाची. काय खून आहे? चांगलं वागणाराला दुःख येणारच. साधं उदाहरण देतो. अरे आईचं मूल चिखलामध्ये खेळत असताना पाय भरवून आलं तर आई लगेच त्याला घरात घेत नाही. ज्या वेळेस ती पाय धुवून स्वच्छ करेल त्याच वेळेस त्या मुलाला घरात घेते. म्हणजे तसं मायबाप देव सगळं आपलं पाप बाजूला सारून मगच देव आपल्याला जवळ घेतो. म्हणून भोगतो न गडे संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान. आणि म्हणून महाराज म्हणतात, अरे बाबानो, देव कधीच कुणाचं वाईट करत नाही, चांगलं वाईट करत ते आपलं कर्म करत. देव कधीच कुणाचं वाईट करत नाही, कधीच देव कुणाचं वाईट करत नाही. एक राजा आणि प्रधान दोघे जण शिकारीला गेले. शिकारीला गेल्यानंतर मायबाप जंगलातून एक वाघ आला आणि त्या वाघाने या दोघांनाही पकडलं. म्हणजे दोघांच्या अंगावर झेप मारली. त्यात राजाला मायबाप त्या वाघाने त्या ठिकाणी अनेक प्रकारे चेलमडलं आणि अशा धावपळीत राजाचा पायाचा अंगठा तुटला. आणि पायाचा अंगठा तुटल्यानंतर महाराज त्या ठिकाणी घरी आल्यानंतर राजा दुःखी झाला. हुकूम काढला, या प्रधानजीला अटक करून टाका. प्रधानजीला आनंद झाला, म्हणला ठीक आहे अटक केली. मग शिकारीला कोण? फक्त राजाच पुन्हा एकटा. दुसऱ्या दिवशी पुन्हा तयारी करून शिकारीला गेला. आणि जंगलामध्ये शिकारीला गेल्यानंतर पुन्हा राजा जंगलामध्ये शिकारीसाठी गेल्यानंतर ते असणारे काय जंगलामध्ये जे काय भिल्ल जमातीची लोक होती त्या भिल्ल जमातीच्या लोकांनी राजाला पकडलं. आणि राजाला पकडल्यानंतर त्या ठिकाणी महाराज आता म्हटले शिकार घावली, या राजाला आपल्या देवाला कापायचं. म्हटले काय? देवाला कापायचे. राजाला झोपवला, त्याचे हात पाय बांधलेले आहेत. आता भिल्ल समातीचे आदिवासी लोक राजाला कापणार आहे. राजाने मनामध्ये विचार केला, उगच प्रधानजीला अटक केली आपण आणि त्या ठिकाणी आपण एकटाच आलोय. आता आपली जीवन यात्रा संपली. आणि जीवन यात्रा संपली म्हणून महाराज त्या ठिकाणी राजाने शेवटी डोळे झाकले. राजाच्या कपाळाला भांडारा लावला.
नरड्यात पाणी सोडलं आणि राजाच्या नरड्यावर सुरी लावणार तेवढ्यात त्यांच्यातला जो प्रमुख होता म्हणला, ए थांबा. अरे म्हणला, जे आपण देवाला बळी देतोय ते चालत नाही म्हणला. याचा अंगठा तुटलाय, अंगठा. आणि अंगठा तुटलाय म्हटल्यानंतर महाराज त्या ठिकाणी याला सोडून द्या म्हणले, सोडून द्या. आणि सोडून द्या म्हटल्यानंतर लगेच सोडून दिला. आणि सोडून दिल्यानंतर राजा पळतच घरी आला. प्रधानजी, तुम्ही म्हणत होता की अंगठा तुटला, हे बरं झालं, हे मला आता कळालं. त्यावेळेस प्रधानजी म्हणला, राजे साहेब, तुम्ही मला अटक केली हेही चांगलं झालं म्हणला. का? जर का मी तुमच्या बरोबर शिकारीला आलो असतो, तुम्हाला पकडलं असतं आणि तुमचा जर अंगठा तुटलेला दिसला या, हे बघितल्यानंतर तुम्हाला सोडलं असतं, मला कापलं असतं म्हणला. मायबापू सांगितलं कशासाठी होतंय. मायबापू महाराज म्हणतात, याचं दुःख मानायची गरज नाही. जीवनामध्ये जे संकट येतं, जे मायबाप दुःख याच येतं, याची खंत मानायची गरज नाही. महाराज म्हणतात की भोगतो न घडे संचिता वाचोने. हे जे संचितामुळे भोग आला, याच दुःख न मानता करावे ते मने समाधान. आणि मग समाधानाने राहून काय करायचे? अभंगाचं दुसरं चरण. याला एकच पर्याय आहे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. अरे प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख येतं, हे ज्याच्या त्याच्या कर्माने येतं, मी सांगून गेलो. पण ते आलेलं दुःख ज्याप्रमाणे मायबापू आपल्या आयुष्यामध्ये आलेला आनंदाचा क्षण आहे, तो त्या ठिकाणी जास्त काळ टिकत नाही. पण आलेलं दुःख आहे ते लगेच आपल्यापासून बाजूला जात नाही. म्हणजे मायबाप आनंदाचा क्षण त्या ठिकाणी मानवी जीवनामध्ये जास्त काळ टिकत नाही. पण दुःखाची जी वेळ आहे, जो दुःखाचा क्षण आहे, तो संपता सरेत नाही महाराज, संपता संपत नाही हो. हे जे दुःख आहे. आणि मग तुम्ही तर म्हणता की मनावा गोविंद वेळोवेळा. हो महाराज, अन्याय नाही का हा? देवाने केलेला अन्याय नाही का? त्यावेळेस महाराज म्हणतात, नाही अन्याय. का? का अन्याय नाही? एका कुत्रीला 3 पिलं. एक कुत्र त्या ठिकाणी साहेब गाडीमध्ये नेतोय, त्याला त्या ठिकाणी एसीची रूम आहे बसायला, खायला वडापाव बिस्किट आहे. कुणाला? कुत्र्याला. एक कुत्र शेतकरी पाळतोय, त्याला त्या ठिकाणी शिळी भाकरी का वैनापर्यंत शेतकऱ्याच्या दारात राहतोय. आणि एक कुत्र रस्त्यावर विष्टा खाऊन त्या ठिकाणी वानाखाली घाऊन मरतय. देवा अन्याय नाही का? त्यावेळेस मायबाप, देवा एकाच आईच्या पोटी तू घडवलीत ना लेकर, मग असं या ठिकाणी असा भेद का? त्यावेळेस माझ्या महाराजांनी सांगितलं, रे बाबानो, हा जो भेद आहे, ज्याप्रमाणे 3 जण भाऊ, एक भाऊ मंत्रालयात, एक प्रोफेसर आणि एक भिकारी. मायबाप, हे कशामुळे घडलेलं आहे? महाराज म्हणतात याला कारण आहे, हे संचित आहे. अशा संचितानुसार घडत असतं. आणि म्हणून संचित कर्मानुसार ज्याचं त्याचं आयुष्य मायबाप चालत असतं. म्हणून महाराज म्हणतात, मनवुनी मनी मानू नये खेदो, मनावा गोविंदो वेळोवेळा. सगळ्याला माहित आहे सज्जन कसा या महाराजांचा अभंग प्रसिद्ध आहे. महाराज, वंचनीच्या काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखोनिया. त्यामध्ये एक आणखी प्रमाण आहे अमोल महाराज. सज्जन कसाया विकू लागे मास, माळ्या सावत्यास घुरपू लागे. अरे सज्जन कसाया, कसाया म्हणजे कसा? जगन्नाथपुरीचे एकनिष्ठ वारकरी आणि जगन्नाथपुरीला वारीला जात असताना त्या ठिकाणी महिन्याची वारी कधी चुकवत नव्हते. आणि महिन्याची वारी चुकवत नव्हते, सतत नेहमी आपल्या जीवनामध्ये वारी. असे एकनिष्ठ सज्जन कसाया
मायबाप त्या ठिकाणी जगन्नाथपुरीला निघाले. एका गावामध्ये मुक्काम झाला. मुक्काम झाल्यानंतर थंडीचे दिवस होते आणि थंडीचे दिवस असताना त्या ठिकाणी सज्जन कसाई एका मंदिरामध्ये झोपला होता. आणि झोपलेले असताना त्याच गावातली रात्रीच्या वेळेला एक स्त्री आली आणि स्त्री येऊन त्या ठिकाणी त्या सज्जन कसायाला मायबाप विनंती केली, महाराज थंडीचे दिवस आहे, तुम्ही मंदिरामध्ये मुक्काम केलाय आणि मंदिरामध्ये मुक्काम केलाय, थंडी वाजत असेल, जेवण केलं नसेल, असं करा तुम्ही माझ्या घरी चला. आणि माझ्या घरी चला म्हटल्यानंतर मायबाप त्या ठिकाणी सज्जन कसायला वाटलं बरं झालं, थंडी वाजते आणि पोटाला भूकही लागली, कुठेतरी भगवंताने आपलं गारानं ऐकलं असा मनामध्ये विचार करून सज्जन कसाया त्या ठिकाणी त्या स्त्रीच्या पाठीमागे गेलेले आहे. गेल्यानंतर जेवण झालं आणि सज्जन कसायाने आपला बिछाना अंगणामध्ये टाकलेला आहे आणि अंगणामध्ये टाकलेला असताना मध्यरात्रीच्या वेळेला त्या ठिकाणी एक स्त्री आली. म्हणजे तीच स्त्री त्या सज्जन कसायाजवळ आले आणि सज्जन कसायाला म्हणते, महाराज तुम्हाला माझ्या बरोबर लग्न करावं लागेल. त्यावेळेस मायबाप माझे सज्जन कसाया हे वारकरी होते, निष्ठावंत वारकरी होते. हे बाई, भारताची संस्कृती अशी नाहीये, भारताची संस्कृती अशी नाहीये, परस्त्री माते समान. आणि म्हणून त्या ठिकाणी खरोखरच परस्त्री माते समान उदाहरण सांगून जाईल जाता जाता. ज्या वेळेस स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये गेले आणि अमेरिकेमध्ये गेल्यानंतर मायबाप तिथल्या एका स्त्रीने त्या ठिकाणी स्वामी विवेकानंदाला विनंती केली, स्वामीजी माझ्या बरोबर लग्न करता का? त्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी विचारलं, लग्न करण्याचं कारण काय विचारलं. त्यावेळेस त्या बाईने सांगितलं, म्हणले स्वामीजी तुम्ही देखणे आहात, हुशार आहात, सुंदर आहात, म्हणून तुमच्या बरोबर लग्न करून तुमच्या सारखा हुशार गोंडस देखना मुलगा माझ्या पोटी जन्माला यावे अशी माझी इच्छा आहे म्हटले. असं म्हटल्यानंतर स्वामी विवेकानंदांनी दिलेलं सुंदर उत्तर आहे, बाई तुला वाटतंय ना माझ्यासारखा तुला सुंदर गोंडस मुलगा असावा, माझ्यासारखा तुला विद्वान हुशार मुलगा असावा, असं जर वाटतंय ना, हा स्वामी विवेकानंद तुझ्या समोर उभा आहे, आजपासून तू ह्यालाच मुलगा मानून घे. मायबाप तसं त्या सज्जन कसायाने त्या असणाऱ्या स्त्रीला नकार दिला. नाही जमणार, नाही जमणार. अगं तुला पती आहे, पती असून तू दुसरं लग्न करते, माझ्याकडे इच्छा व्यक्त करते, असं म्हटल्यानंतर त्या स्त्रीला राग आला. त्या स्त्रीने विचार केला की एवढी आपण महाराजांना विनंती केली तरी मायबाप त्यांनी लग्नाची इच्छा करत नाहीत, आपली इच्छा पूर्ण होत नाही. त्या स्त्रीला राग आला आणि ती स्त्री घरात गेली. आपला पती त्या ठिकाणी झोपलेला होता. कोपऱ्यातली फरशी कुराड उचलली आणि फरशी कुराड उचलून मायबाप तिनं आपल्या नवऱ्याचं मुंडकं उडवलं. आणि नवऱ्याचं मुंडकं उडवल्यानंतर ते मुंडकं हातात घेऊन आली. म्हणजे महाराज तुम्हाला वाटत होतं ना माझे पती आहे म्हणून तुम्ही माझ्या बरोबर लग्न करत नाही, हे बघा मी माझ्या पतीचा खून केलाय, तुम्ही आता माझ्या बरोबर लग्न करायला तयार व्हा. त्यावेळेस मायबाप तरी सज्जन कसायाने नाही म्हणून सांगितलं. त्या बाईने गावामध्ये आरडाओरडा सुरुवात केली, अरे धावा पळा, एक बुवाला मी त्याला आश्रय दिला,
आणि त्याने माझ्याच नवऱ्याचा खून केला, त्याने माझ्याकडे इच्छा व्यक्त केली, मी त्यांना नकार दिला म्हणून माझ्या नवऱ्याचा खून केला, असं सगळं गाव गोळा झालं महाराज. जे ते आपापसात बोलू लागले, अरे 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 काय या बाईने वारकऱ्याला आधार दिला आणि वारकऱ्याने तिच्यावरच वाईट नजर ठेवून तिच्या पतीचा खून केला. सगळे बोलत असताना गावामध्ये पंचायत भरली आणि पंचायत भरल्यानंतर त्या ठिकाणी ज्या वेळेस पंचायत भरली त्यावेळेस सगळे एकत्रित आले. ए बाई, याने तुझ्या नवऱ्याचं खून केलाय, तुझी काय इच्छा आहे? तिने लगेच सांगितलं, याचे दोन्ही हात तोडावेत अशी इच्छा आहे. माय बाप, त्याच असणाऱ्या एवढ्या गावासमोर असणाऱ्या त्या सज्जन कसायाचे दोन्ही हात तोडले गेले. असं अशा वेदना झाल्या महाराज. अरे सज्जन कसायाने मनामध्ये विचार केला, देवा अरे आजपर्यंत की मी काय वाईट केलं होतं, काय वाईट केलं होतं? अरे तुझी महिन्याची वारी चुकलो नाही, कधी तुझं नामस्मरण सोडलं नाही देवा. देवा ए देवा, काय माझी चूक होती? अरे का वैरी झालास रे देवा? आणि म्हणून सज्जन कसाया अर्धी वारी सोडून त्याच गावातून परत निघाले. देवाला वाईट वाटलं, देवाला दया आली आणि देव सज्जन कसायाला आडवे झाले. सजना सजना, अरे असं दुःख मानू नको रे. हे सजना, अरे देवा काय माझी चुकी होती, काय एवढं माझ्यावर दुःख कोसळलं? त्यावेळेस माय बापू देवाने उत्तर दिलं, हे सजना, सजना रे मी माफ केलं असतं रे तुला, पण तुझ्या कर्माने तुला माफ करून दिलं नाही रे सजना. हे सजना असं रुसू नको, अरे रागावू नको असं त्या ठिकाणी. आणि म्हणून सज्जन कसायाला त्या ठिकाणी देवाने सांगितलं, देवा तुला माहित नाही, अरे तुझ्यावर जे एवढं दुःख आलंय, हे दुःख कशामुळे आलंय सजना तुला माहित नाही? अरे तू पूर्वीच्या जन्मामध्ये एक पैलवान होतास, पैलवान. आणि पैलवान असताना तू नदीवर आंघोळ करत होतास. हे सजना एक लक्षात ठेव, त्या जन्मामध्ये त्या कसाबाने त्या गायीला कापलं म्हणून त्या ठिकाणी या जन्मामध्ये ती बाई त्याची बायको झाली आणि तिच्या आपल्या पतीचा खून केला. ए सजना, अरे त्या ठिकाणी राहिलं तुझ. अरे तू जो होता तो पैलवान होता, ज्या हाताने त्या ठिकाणी गायी धरून दिली, तूच त्या ठिकाणी वारकरी झाला आणि तुला त्या ठिकाणी तुझे हात कापले गेले. सजना असा वारी सोडून माघारी पडू नको रे सजना, मी तुझा वैरी नाही. तुझ्यावर जरी दुःख आलं असलं तरी त्या दुःखाचा रुसावा माझ्यावर काढू नको. त्या सगळं रुसणं आहे ते तुझ्या संचितावर रुस अभंगाचं तिसरं चरण. सजना अरे देवावर रुसू नको. अनेक रुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचून या. अरे एवढं दुःख तुझ्यावर आलं ते तुझं संचित आहे. आणि म्हणून या दुःखाचं निवारण करण्यासाठी तुझ्यावर जेवढं दुःख आलंय ना, याचा भार त्या परमेश्वरावर टाक, तुझ्या दुःखाचं निवारण होईल. अभंगाचं शेवटचं चरण. तुका माने बार कातनी यावरी, तुका माने बार कातनी यावरी, तुका माने बार
एक पुष्प पुण्याचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी मायबाप त्या मातेच्या चरणी त्या जीवात्म्याच्या चरणी श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ झालेली आहे. तसं पाहायचं म्हटलं तर मायबापू या ठिकाणी मरण चक्र हे सगळ्यालाच माहीत आहे, परंतु त्या ठिकाणी जन्माला आलेला प्रत्येक जीव मरणार आहे, मरण हे अटळ आहे. पण आजचं या कुटुंबातून या किशोरी ताईचं जाणं म्हणजे मायबाप भर दिवसा मावळलेला सूर्य आहे. आणि ही जी एवढी घरामध्ये जी पोकळी निर्माण झाली, हे जे दुःखाची पोकळी झाली, दुःख आलेलं आहे, हे दुःख सावरण्याचं सामर्थ्य भगवान परमात्मा त्यांना देव एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी थांबतो. तुकाराम 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 तुकाराम. घरातली सगळी फोटोच्या समोर या.